आदरणीय पाचोरा विधानसभेचे लाडकं नेतृत्व म्हणजे सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार करताना आम्हाला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर वासियांना खूप खूप आनंद होत आहे. वाडा, नाशिक, मुरबाड, वाशिम, शहापूर इत्यादी विविध परिसरातून आलेले सर्व समाज बांधवांतर्फे हा सत्कार आहे. कल्याण यांच्या वतीने आयोजित महाराणा प्रताप जयंती उत्सव आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सर्व गुणवंतांचा नागरी सत्कार अशा या सुंदर आणि गोड अशा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संजयजी राजपूत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले ठाण्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी महाले साहेब, ठाण्याचे माजी अध्यक्ष आदरणीय आर.के. पाटील साहेब, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे. आदरणीय महेंद्रसिंग पाटील आता देखील आलेला आहे. आमचे खास करून आप्पांच्या ज्यांना मागच्या वर्षी राजपूत समाज भूषण पुरस्कार मिळाला अशा आप्पांचे चिरंजीव आदरणीय सुभाषजी मंचावरील मला वाटतं ठाणा, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ सर्व परिसरातून आलेले सर्व मंडळाचे अध्यक्ष, खास करून नाशिकहून पण आदरणीय सौकुतेजी, सर्व मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य. मला वाटतं माझं देखील आता 3रं वर्ष आहे या मंडळामध्ये यायचं. आपला देखील संख्येचा आलेख मला वाढताना दिसतोय. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा कल्याण राजपूत समाज मंडळाचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण या महाराष्ट्राच्या राजपूत समाजाचा समाजरत्न पुरस्कार देण्याची पात्रता माझ्यात तुम्ही ओळखली. ती पात्रता ओळखून मला समाजरत्न पुरस्कार दिला. त्याबद्दल या सर्व मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्य, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व समाज बांधव यांना मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानत असताना आजचा हा समाजाचा पुरस्कार माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम राजपूत बांधवांना मी या ठिकाणी समर्पित करतो. आज मला खरोखर आनंद होतो. मी गेल्या 12 वर्षापासून माझ्या मतदारसंघाचं पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या विधानसभेचं नेतृत्व करत असताना मी या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा आणि तो निश्चितपणे मी करतो. मी आज मला सांगताना अभिमान वाटतो. मी जरी छोट्याशा मतदारसंघातला, छोट्याशा गावातला, छोट्याशा समाजाचा एक व्यक्ती आमदार म्हणून जरी असतो तरी बाजूला आज एक अतिशय अभिमानाने, गर्वाने दरवर्षी ते ठाणा असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, बदलापूर असेल, असे प्रत्येक जण जसं आंदोलन करतो त्याच पद्धतीने कदाचित आपल्याला माहित नसेल अशा गावांना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना माझ्याकडून एक वेगळी अपेक्षा आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या
अनेक समाज बांधव मला फोन करून त्या ठिकाणी बोलवत असतात, माझा सत्कार करत असतात आणि त्यांना एक वेगळी अपेक्षा ही माझ्याकडून लागलेली. हा माझ्यासाठी एक अतिशय गौरवाचा अभिमानाची ही बाब आहे. मी कदाचित मला देखील माहित नव्हतं की सांगली जिल्ह्यामध्ये आपला एवढा मोठा समाज असेल. परंतु बांधवांनो, मी त्या सांगली जिल्ह्यामध्ये एका समाजाच्या मेळाव्यासाठी गेलो. किमान 5000 राजपूत समाजाच्या मेळाव्यामध्ये माझा त्या ठिकाणी काही मला आजही माहित होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला समाज आहे. मला त्यांनी 17 तारखेला आपलं सगळ्यांचं दैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं. प्रचंड असा समाज आहे. विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा, मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला हा समाज आहे. बांधवांनो, मला सांगताना आनंद होतो की हा समाज विखुरलेला. जर का आपण आज विचार केला तर मला असं वाटतं अजूनपर्यंत जनगणना झाली नाही. सुदैवाने जनगणना आता होते आहे, पण ही जनगणना होताना एसआयच्या प्रोग्रामच्या बरोबरच आता जी जनगणना होते आहे, या जनगणनेमध्ये आपण कंटाळा करतो. आज अशी परिस्थिती आहे की आम्ही ठरवलं तरी राजपूत किती आहे हे अधिकृतरित्या सांगू शकत नाही. पण मला 1001% खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये किमान 1 ते 1.25 करोड राजपूत समाज या महाराष्ट्रामध्ये आहे. जर आपण प्रयत्न केला, नुसतं 1.25 करोड हा जरी विखुरलेला असला तरी या महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी किमान 55 मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघामध्ये आम्ही जरी जिंकू शकलो नाही, पण हरवाईची 100% ताकद ही आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रातल्या 55 मतदारसंघामध्ये. आज महाराष्ट्रातले 18 ते 20 मतदारसंघ असे आहेत की त्या 18 ते 20 मतदारसंघामध्ये आपला एक समाजाचं नेतृत्व या विधानसभेमध्ये 100% येऊ शकतं. एवढी ताकद तुमची त्या मतदारसंघामध्ये आहे. परंतु आज मला असं वाटतं की गेल्या 15-20 वर्षापासून जनगणना या महाराष्ट्रात झालेली नाही, देशात झालेली नाही. आज जनगणना होते तर आम्ही अधिकाराने, होय आम्ही राजपूत आहोत, हे जनगणनेमध्येच्या माध्यमातून आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. आपण विखुरलेले असल्यामुळे आज आपल्याला तर आता सांगावं लागतं की बाबा तुम्ही राजपूत आहे. आमच्या अर्ध्या लोकांचं नाव पाटील आणि त्यांना असं वाटतं की हा मराठा समाजाचा आहे. मी शिंदे साहेबांचे उरूनच मागच्या काळात आमचे गुलाबराव पाटील साहेब होते आणि त्यावेळेस ते असा विचार करत होते की मी मंत्रिमंडळात किती मराठ्यांना न्यायचो. पण आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की गुलाबराव पाटील मराठा नाही तर ते गुजर समाजाचे आहेत. त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपदामध्ये निर्णय लागला. सेम परिस्थिती माझी आहे. आता ते किशोरप्पा पाटील म्हटल्यावर आणखी जो मला मी अमरावतीचा संपर्क करतो. मी अमरावतीला गेलो, पहिलीच मीटिंग आणि माझी त्या मीटिंग मध्ये कार्यकर्त्यांनी बोर्ड लावलं स्वागताचं. त्याच्यात किशोरप्पा पाटील टाकलं. तिथले वादी लिंगायत वादी त्यांच्यामध्ये आप्पा लावला. ते सगळे लिंगायत समाजाचे मंडळाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि मला अख्ख्या समाजाची माहिती दिली. म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी, मला वाटतं समाजाचं त्या जनगणनेच्या माध्यमातून आपलं कुठेतरी हे शिक्कामोर्तब झालं पाहिजे. मला खात्री आहे की आपली किमान 1 ते 1.25 करोड जनता या महाराष्ट्रामध्ये आहे. जर का मग 1 ते 1.25 करोड लोक असतील तर या 12.5 करोड महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये 8 ते 10% ताकद ही राजपूत समाजाची या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून बाजूला आज अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील. आज सुदैवाने अनेक मान्यवर
कल्याणच्या महापालिकेमध्ये उपायुक्त आपले आहेत, डेप्युटी इंजिनियर आपले आहेत, ते काय खाली बसले काय गेले आहेत ना? डेप्युटी इंजिनियर आहेत, उपायुक्त आहेत, सह आयुक्त आहेत, अशा अनेक चांगल्या चांगल्या पदांवर आपल्या समाजाची मंडळी या कल्याणमध्ये आहे. सिटी इंजिनियर पण आहे, सगळेच पदाधिकारी. माझी विनंती आपल्याला असणार आहे की आज ठीक आहे आपले कल्याणचे आमदार थोडीशी त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आले नाही, त्यांचे चिरंजीव आले, पण त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करेन की किमान जागेची व्यवस्था महाराणा प्रतापांच्या पुतळ्यासाठी त्यांनी करून दिलेली आहे. पण ती जागा नुसती कशी ठेवून चालणार नाही. तर मला असं वाटतं की मग महापौर असतील, नगरसेवक असतील, यांच्याशी चर्चा करून त्याचा तातडीने ठराव करून पहिल्यांदा ती जागा ठरावाच्या माध्यमातून आपल्या मंडळाच्या नावे कशी तत्काळ करता येईल याची जबाबदारी मला असं वाटतं की तुम्ही इथे उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांनी ह्या मिनिटापासून की तो विषय अजेंड्यावर आला पाहिजे. अजेंड्यावर आल्यानंतर तो विषयामध्ये मंजुरी मिळवून त्याचा ठराव झाला पाहिजे, त्याची प्रत आमच्याकडे आली पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही पुतळ्याची कुठची प्रोसेस चालू करू शकत नाही. कारण आज मागच्या काळामध्ये जर का आपण पाहिलं तर भावरामध्ये झालेली दुर्घटना, त्याच्यामुळे आता प्रत्येक नगरपालिकेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सगळे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी हे आता त्याच्यामुळे आपल्याला आणावे लागतील आणि त्याच्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून एक सुंदर वैभवशाली असा पुतळा महाराणा प्रतापांचा त्या ठिकाणी आपल्याला उभा करावा लागेल. पण त्याच्याकरता ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला असं वाटतं की आपण समाज म्हणून त्या ठिकाणी करून घ्याव्या. जर राजकीय पॉलिटिकली अडचण काही येत असेल तर नक्की आमचा कुठे उपयोग करता येत असेल तर तो आपण करावा असं आव्हान मी आपल्या सर्व सन्माननीय अधिकारी बांधवांना या ठिकाणी मी करतो. बांधवांनो, आज आपण माझा सत्कार केला, वेगवेगळ्या पद्धतीचं कौतुक केलं. निश्चित मी तुमचा सगळ्यांचा मनापासून आभारीच आहे. परंतु आज जर का आपण परिस्थिती पाहिली तर आज अनेक लोक कोणी वेगवेगळ्या पदांवर जातोय, सह आयुक्तापर्यंत आपण पोहोचतोय. मला वाटतं इथल्या परदेशी मॅडम पण मला वाटतं सह आयुक्त काहीतरी पदावर आहेत, सिटी इंजिनियर आहेत. पण हे सगळे आपण का जातोय मला सांगताना आनंद होतो की मी पहिल्या 2014 मध्ये जेव्हा मी आमदार झालो, अनेक मान्यवरांनी अगदी प्रतिभाताई असतील, अगदी आरोग्याचे असतील, महेंद्रसिंग बापू असतील, नगरचे आपले अनिल भैया राठोडजी असतील, सगळ्यांनी या समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण मला सांगताना आनंद होतो की मी जेव्हा 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून 2017 मध्ये या महाराष्ट्रातला एक कायदा झाला आणि तो कायद्यामध्ये तो कायदा बनवण्याकरता 100% सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो तुमच्या ह्या किशोरप्पाचा आहे. त्याच्यामध्ये आपण रक्ताच्या नात्याचा कायदा तयार केला आणि तो कायदा आज या महाराष्ट्रातल्या तमाम राजपूत बांधवांना 100% सर्टिफिकेट मिळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्त येतोय. नक्की आपल्याही विरोधात काही समाजकंटक आहेत की ज्यांनी एक खिडकी योजना चालू केली. काय होईल माहित नाही, पण तक्रार दाखल करून आपल्याला अडचणी आणायच्या, त्याच्यावर हेरिंगा घ्यायच्या, जमलं तर त्या म्हणजे इनव्हॅलिड करायचा आणि आपल्याला कोर्टात जायचं. ह्या सगळ्या कदाचित म्हणजे समाजाला मी एखाद्या समाजाला दोष देणार नाही, कदाचित आपल्या लुटमारीसाठी सुद्धा अधिकाऱ्यांनी खेळलेली ही खेळी सुद्धा असू शकते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एक सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर आपल्याला 50-50 लाख रुपये द्यावे लागतात. माझा प्रामाणिक हेतू असा होता की आजही
आतापर्यंतचा गणपती करोडपती किंवा 2 पैसे प्राप्त असलेला हा समाजाचा व्यक्ती तो लाख 2 लाख रुपये घेऊन तो कदाचित सर्टिफिकेट आणायचा, पण हा रक्ताचा कायदा करण्यामागे माझा प्रामाणिक हेतू असा होता की जसं एखाद्या डॉक्टरला वाटतं की माझ्या मुलाचा नंबर MBBS ला लागावा, एखाद्या शिक्षकाला वाटतं, एखाद्या अधिकाऱ्याला वाटतं, तसं एखाद्या मोलमजुरी करणाऱ्या माझ्या राजपूत समाजाच्या व्यक्तीने जर का मला फुकटात सर्टिफिकेट मिळालं तर तो सुद्धा व्यक्ती एखाद्या चांगल्या क्लासवर अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, हा उद्देश माझा होता आणि तो उद्देश आपण सफल त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून बांधवांनो, हे सगळं करत असताना अनेक लोकांना अंगावर घेतलं, मला त्याची पर्वा नाही. हे सगळं करत असताना आज जसं सरांनी तुम्ही सांगितलं की किशोरप्पाच्या मतदारसंघात 50% लोक पाहिजे. साहेब, मला अतिशय आनंद होतो की या 2024च्या इलेक्शन मध्ये फक्त विरोधक माझे विरोधक नव्हते तर स्वकीय सुद्धा विरोधक होते. असं असताना म्हणजे ज्या समाजाने म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झाली की माझी बहीण माझ्या आयुष्यात कधी माझ्या विरोधात जाईल हे मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं. त्याच्यामुळे हा विषय माझ्या करता नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजासाठी त्यांच्या समोर असलेलं हे प्रश्नचिन्ह होतं की एका बाजूला औरंगाबादचा या महाराष्ट्राच्या समाजावर असलेला विश्वास किंवा हा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे एकेकाळी उभा असलेला हा समाज, जेव्हा त्यांची मुलगी विधानसभेला येते आणि 2 टर्म या विधानसभेमध्ये नेतृत्व करत असलेला किशोरप्पा, नेमकं आम्ही कोणाच्या मागे उभं राहावं हा प्रश्न हा माझ्या समोर नाही तर माझ्या मतदारसंघातल्या, जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या 100% समाजाच्या समोर होता. पण मला सांगताना आनंद होतो की माझ्या पाठीमागे त्यांनी काय विचार केला मला माहित नाही, पण सगळं बाजूला ठेवून 99% राजपूत समाज हा किशोरप्पाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. आणि आजपर्यंत जेवढे मत मला कधीच पडले नाही तेवढ्या विक्रमी मतांनी तब्बल 40,000च्या फरकाने हा तुमचा किशोरप्पा विधानसभेवर विराजमान झाला, याचा मला सांगता अभिमान आहे. आणि म्हणून हे जे काही प्रेम, हे जे तुम्ही केलेले उपकार आहेत हे कधी मला थांबू देत नाही. मी या समाजासाठी मला जे जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी करतो. अर्थात मतदारसंघामध्ये समाज किंवा जात मला कधी नाकात आणता येत नाही. आपला जर मतदारसंघ पाहिला तर तिथे 15-20 हजाराच्या वरती समाजाचं वोटिंग आहे, पण 5-5 वेळा एखाद्या इतक्या छोट्याशा समाजाच्या व्यक्तींना जेव्हा आमदार म्हणून विधानसभेचं नेतृत्व करायला मिळतं त्यावेळेस खरोखर नुसत्या समाजाचे नाही तर त्या मतदारसंघातल्या तमाम मतदारांचे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानले तरी कमी पडतील. इतका चांगला मतदारसंघ बाजूला सुदैवाने माझ्या या मतदारसंघामध्ये. आज मला सांगताना आनंद होतो की मी आमच्या उल्हासनगरच्या नगरसेविका ताईंच्या प्रचारासाठी मी 1 दिवस गेलो आणि तो जेव्हा इलेक्शन झालं, निकाल लागला, खरोखर आनंद झाला. पण बांधवांनो, मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं, आपण जर का विचार केला की आपण थेट बदलापूर पासून डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, कल्याण असेल, उल्हासनगर असेल, ठाणा असेल किंवा कल्याण असेल, या प्रत्येक याच्यामध्ये मागच्या काळात आदरणीय महेंद्रसिंग पाटलांनी प्रयत्न केला, बदलापूर मधून मी देखील प्रयत्न केला की यांना उमेदवारी आपल्याला देता येईल का. पण आज आपण आता ठाम विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करावा लागणार आहे की ज्या पद्धतीचा प्रयत्न आमच्या ताईंनी उल्हासनगरमध्ये केला, आदरणीय LB पाटील सरांनी, निखिलनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली पेरणी केली आणि आज उल्हासनगरमध्ये एका चांगल्या मतांनी त्या नगरसेविका झाल्या. पण मला वाटतं की आपण नुसतं उल्हासनगर पर्यंत थांबून चालणार नाही तर इथे असलेला जो काही समाज आहे, जसं मी महाराष्ट्रातलं सांगितलं की एकूण 55 मतदारसंघ असे आहेत
की त्या 55 मतदारसंघामध्ये आपण इथे करू शकतो. तसं मी खात्रीने सांगतो की इथे जर का आपण सगळे एकवटलो, इथल्या सगळ्यांची संख्या आपण जर का पाहिली तर आम्ही किमान म्हणजे प्रत्येक याच्यात तर एक यायलाच पाहिजे. पण ठरवलं ना तर समोरच्याचा कार्यक्रम लावू शकतो इतकी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे. पण याच्यासाठी आम्ही आजपासून ती बांधणी करावी लागणार, त्या पद्धतीची फळी आपल्याला तयार करावी लागणार आहे. आणि प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक नगरपालिका महापालिकेमध्ये आमचं एक तरी नेतृत्व त्या ठिकाणी आलं पाहिजे. आज एका नगरसेवकाचा सत्कार या ठिकाणी होतोय, पण आमचे जेवढे मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळाचा एक नगरसेवक भविष्यात आम्हाला या व्यासपीठावर दिसेल आणि त्याचा नागरी सत्कार करताना आम्ही सगळेजण तिथे असू असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. बांधवांनो, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण यायला 2 तास लागले म्हणजे जायला पण 2 तास लागणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना अजून सगळं पुढचा कार्यक्रम राहिलाय, त्याच्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही. पण खरोखर आदरणीय संजय पाटील साहेब त्यांचे वेबसाईटवर नाव येते एखाद्या विद्यार्थ्याचं, मी माझी विनंती सांगतो सरांना समजेल काय आमची अवघड गोष्ट आहे. माहिती आहे परंतु एक वाक्य सांगायचं, तिथे आल्यानंतर लगेच आपल्या याच्या विरोधामध्ये लोक आक्षेप घेतात आणि कंटिन्यू आक्षेप घेतात. सर माझी विनंती, सोहळा बनून मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा. महाराणा प्रताप जयंतीचा हा अनोखा सोहळा आज अतिशय सुंदर आणि यशस्वी कार्यक्रम इथपर्यंत येण्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे